राम मंदिरामुळे भारत जगाचा मार्गदर्शक इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे प्रतिपादन. कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प. छत्रपती शिवरायांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन यंदा साजरा होत आहे. त्याच वर्षी अयोध्येत 496 वर्षांनी पुन्हा रामलल्लाचे मंदिर उभे राहत आहे. ही एक प्रकारे शिवरायांना आदरांजली असून 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल तेव्हा भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचे प्रतीक हे राम मंदिर असणार आहे असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक शिवभक्त मोहन शेटे यांनी केले. ठाण्यात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत बुधवारी शिवरायांचा 8वा प्रताप हे दुसरे पुष्प मोहन शेटे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते. आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा त्वेषपूर्ण शैलीत श्रोत्यांसमोर उलगडताना 6 जून 1674च्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे महत्त्व विशद केले. केवळ भूतकाळात रमण्यासाठी इतिहास नको तर त्या त्या क्षेत्रातील शिवाजी होण्यासाठी प्रत्येकाने शिवचरित्र वाचावे असे आवाहनही शेटे यांनी केले. दरम्यान व्याख्यानाची सांगता वेदश्री आगाशे मटकर हिच्या वंदे मातरम गीताने झाली. मी स्वतःच राज्य निर्माण करेन, मी स्वराज्य निर्माण करेन. कमाल कुणीतरी चेष्टा काय सत्ता आहे, सैन्य आहे, शस्त्रास्त्र. त्या मुलांनी सांगितलं असेल की माझ्या मुठीमध्ये विश्वास, पाठीमाग आहे अजस्त्र सह्याद्री त्या पर्वतात राहणारी प्रात्यंत चपळ चिवट मराठी सह्याद्री या सगळ्यांना एकत्र करेल आणि स्वातंत्र्याचा संग्राम यशस्वी करून दाखवेल आणि कामाला सुरुवात केली. लक्षात घ्या, काही माणसं विचार करता एवढा वेळ घालवतात की काम करायचंच राहून जातं. सारा जीवन तयार करता करता इतका वेळ गेला की जगायचंच राहून गेलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात शिंदे समर्थकांचा जल्लोष, आनंदोत्सव साजरा तर ठाकरे गटाकडून निषेध. आंदोलनाचा प्रयत्न, आव्हाडानेही मांडली आपली बाजू. ठाण्यात महाविकास आघाडीचे चौकाचौकात झळकले बॅनर. सोशल मीडियाही गाजला. विधानसभा अध्यक्षांचा निकाल येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी तोंड गोड करत फटाके फोडत जल्लोष केला. ठाण्यात टेंबी नाका येथे आनंद आश्रमात शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या मठात त्यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी अभिवादन केले. आनंद आश्रमात शिंदे समर्थकांनी पेढे भरवत जल्लोष केला. यावेळी शिंदे समर्थक, पदाधिकारी, शिवसैनिक, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, युवासेना, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जर शिवसेना शिंदे यांची असेल तर उद्धव ठाकरे गटाच्या 12 आमदारांना अपात्र का केले नाही, यामागे अध्यक्षांवर कोणाचा दबाव आहे का, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. ठाकरे गटाकडून निषेध आंदोलनाचा प्रयत्न, सोशल मीडियाही गाजला. ठाकरे गटाने निषेध आंदोलने करत या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर शिंदे गटाला शुभेच्छा दिल्या जात असतानाच दुसरीकडे नेटकऱ्यांनी टीकेचाही सूर लावला होता. ठाकरे गटाला नेटकरी सहानुभूती दर्शवित असल्याचे चित्र होते. उद्धव ठाकरे गटाकडून चिंतामणी चौकात निषेध आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला आघाडी उद्धव ठाकरे सेनेचे सर्व शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र पोलिसांनी हे आंदोलन होऊ दिले नाही. विधानसभा अध्यक्षांचा निकाल हास्यास्पद आहे. आज महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आज ढसाढसा रडले आहे असेही ते म्हणाले. तसेच आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली. अब न्याय जनता करेगी. महाविकास आघाडी असे बॅनर ठाणे, कळवा, मुंब्रा येथील चौकात लावण्यात आले आहेत, तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्पीकर अध्यक्ष महोदय ने जो निर्णय दिया संवैधानिक था. सर्वोच्च न्यायालय ने जो अपने निकाल में कहा था कि विप को अपॉइंट करने का, उसको मान्यता देने का अधिकार सिर्फ पॉलिटिकल पार्टी को होता है, इसलिए हम सुनील प्रभु को मान्यता देते हैं और गोगावले को जो विप दिया गया है वो रद्द कर देते हैं. इसके बावजूद स्पीकर सर ने इसके खिलाफ, सुप्रीम कोर्ट के इस दावे के खिलाफ अपना निर्णय दिया है. ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है. 5 न्यायाधीश जब एक जगह पे बैठ के निकाल देते हैं तो उस निकाल को केसला माना जाता है. अगर इसमें बदलाव लाना है तो आपको 9 जज का बेंच बिठाना पड़ेगा. तब तक ये कानून है. और जिस जगह पे हमारे अध्यक्ष बैठे हैं वो जगह ट्राइब्यूनल है, वो अध्यक्ष नहीं है. अभी जब इसका काम वो करते हैं, डिस्क्वालिफिकेशन, रिकग्निशन, तो वो अध्यक्ष नहीं है, वो ट्राइब्यूनल जज करके एक कोर्ट में बैठे. जज की मर्यादा, उस जज की गरिमा समझने में उनको समझने चाहिए. सर्वोच्च न्यायालय का अपमान करके कोई भी ट्राइब्यूनल निर्णय नहीं दे सकता. ये सर्वोच्च न्यायालय के निकाल के विरुद्ध है. ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है. वो अध्यक्ष नहीं है. मेरी बात सुनिए. वो अध्यक्ष उस जगह पे जब ये सुनवाई होती है तब वो अध्यक्ष नहीं रहते, वो ट्राइब्यूनल के एक जज बन जाते हैं. तो इस हालात में उनको सर्वोच्च न्यायालय का निकाल पढ़ना चाहिए था और उसके अनुसार आगे बढ़ना चाहिए था. ये सर्वोच्च न्यायालय का जो निकाल है वो अभी आया है, कुछ दिनों पहले आया है. सुभाष देसाई वर्सेस चीफ सेक्रेटरी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, पेज नंबर 96 हैज बिकम अ केस लॉ. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यातील उपवन तलावावर आता म्युझिकल फाउंटन. येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन परिसरात ठाणे महापालिकेच्या माध्यमातून व आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून बनारस घाटाच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या उपवन घाटाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दिनांक 12 जानेवारीला रात्री 8 वाजता होणार आहे. उपवन तलावामध्ये होत असलेले म्युझिकल फाउंटन हे ठाणे जिल्ह्यातील पहिले म्युझिकल फाउंटन असून याच्या दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्राद्वारे 5 मिनिटांचा देखावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चलचित्राद्वारे 5 मिनिटांचा देखावा, ठाणे जिल्ह्याची जुनी ओळख ते मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर आधारित चित्रफीत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये दररोज सायंकाळी 7, 8, 9 वाजता ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या म्युझिकल फाउंटेन व सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी 10 कोटीहून अधिक रक्कम दिली आहे. 12 जानेवारीला उद्घाटन. उपवन तलावामध्ये पहिल्यांदाच ठाणेकरांना या म्युझिकल फाउंटन व उपवन घाटाचा आनंद उपभोगता येणार आहे. 12 जानेवारीला होणाऱ्या उपवन घाट व म्युझिकल फाउंटेनच्या उद्घाटन सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक व ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी उपवन येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी या म्युझिकल फाउंटेनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच राम मंदिराचा उद्घाटन सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व पूर्वीचे ठाणे ते मुख्यमंत्र्यांचे बदलत्या ठाण्याचा प्रवास याची चित्रफीत दाखविण्यात आली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई. दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात झाली कारवाई. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. इमारती, अनधिकृत गाळे, बैठे बांधकाम यांच्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समितीनिहाय पथकांनी ही कारवाई केली. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सलगपणे राबविण्यात येणार आहे. दिवा क्षेत्रात जीवदानी नगर प्रियदर्शनी अपार्टमेंट जवळ एका इमारतीच्या 5व्या मजल्यावर कारवाई करण्यात आली. तसंच दिवा पूर्व येथील दत्त मंदिराच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या 6व्या मजल्याचा स्लॅब तोडण्यात आला. शिवलीनगर गेटच्या समोर 2 मजली बांधकाम पाडण्यात आले. MS कंपाऊंड मधील 2 मजल्यांच्या वर कॉलम असलेल्या 3 इमारतींवर कारवाई करण्यात आली. मुंब्रा येथे नताशा चाळ येथे 1 मजली बांधकाम निष्कासित करण्यात आले. कळवा येथे कुंभाराळीत एका तळमजल्याचे RCC स्लॅब व दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेटरिंग व स्टील काढण्यात आले. तसंच विटावा गणेश विसर्जन घाट येथे 3ऱ्या आणि 4थ्या मजल्याचे स्लॅब ब्रेकर मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आले. माजिवडा मानपाडा भागात कासारवडवली येथे रत्नतेज इमारतीजवळील बैठे बांधकाम 3 गाळ्यांचे वाढीव बांधकाम काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात एकच जल्लोष. काल लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच या सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे येथे आले होते व ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तर यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिवसैनिकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना लाडू पेढे भरवत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की हा सत्याचा विजय आहे. या विजयाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले. यावेळी शिवसेना जिंदाबाद, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. जय
मारत फक्त अकल जिल्ह्याला बाहेर धक्का मारते.